सकाळी ब्रेकफास्टला चहा चपाती खाल्ली पाहिजे ना? नाही, अजिबात खायला नको. चहा चपाती हे एकतर विरुद्ध अन्न आहे. म्हणजे गव्हाची जी काही कणिक आहे ती मळत असताना त्याच्यामध्ये मीठ घातलं जातं आणि चहामध्ये दूध. तर चहा आणि मीठ हे एकत्र आलं की विरुद्ध अन्न होतं. आणि बेसिकली चहा चपातीमुळे पित्ताचे आजार खूप वाढतात. हायपर ऍसिडिटी होणं, मळमळणं किंवा बऱ्याच पेशंटमध्ये बघण्यात आले की वर्षानुवर्ष चहा चपाती खात असतील ते, तर मग त्यांना पित्ताशयामध्ये खडे तयार होतात. तर चहा चपाती खाणं हे विरुद्ध अन्न आहे आणि एकदम चुकीचं आहे. आणि चहा चपाती खाण्याने असं अनेक पेशंटमध्ये बघण्यात आलंय की त्वचा विकार खूप होतात, स्किन डिसीज खूप होतात चहा चपाती खाण्याने. कारण इथे पित्त वाढतं चहा चपातीने आणि पित्त आणि रक्ताचा आश्रयाश्रय संबंध असल्यामुळे पित्त वाढलं किंवा रक्ताशुद्धी होते. त्यामुळे चहा चपाती बिलकुल खाऊ नये. बरेचसे पेशंट बघितले ना आपण आता मध्ये, गॉल ब्लॅडर स्टोनचे खूप सारे पेशंट झाले. त्यांचा जो काही हेतू आहे म्हणजे आजार होण्याचं कारण, तर ते वर्षानुवर्ष सकाळी उठल्यानंतर नाश्ता ब्रेकफास्ट म्हणून चहा चपाती खातात. म्हणजे मी असे पेशंट पण बघितले की जे आदल्या रात्रीची चपाती दुसऱ्या दिवशी सकाळी चहामध्ये बुडवून खातात किंवा त्या चपातीचा पोळीचा रोल करतात आणि मग तो चहामध्ये डीप करून तो खाल्ला जातो. ते तर अजूनच चुकीचं होतं, कारण रात्रीची जी पोळी आहे चपाती, तर ते एकतर पर्युषित म्हणजे शिळं अन्न होतं आणि शिळं अन्न जे आहे तर ते अनेक आजार उत्पन्न करतं. म्हणजे शास्त्रात असं लिहिलंय की शिळं अन्न खाणं हे दारिद्र्यकारक आहे. मग दारिद्र्य मे बी त्यांना असं अपेक्षित आहे की तुम्हाला शिळं अन्न खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार व्याधी होणार आणि त्याच्यामध्ये तुमचा अनावश्यक वायफळ पैसे खर्च होणार त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यातून ते दारिद्र्य येणार. पण लिहिताना ग्रंथकर्त्यांनी असं लिहिलंय की पर्युषित अन्न सेवनाने दारिद्र्य येतं. पर्युषित म्हणजे शिळं अन्न. आजार वाढतात आणि आजार आले की पैसे खर्च होणार आहेत. पैसे खर्च झाले की ऑटोमॅटिकली दारिद्र्य येणार आहे. हे तर अति चुकीचं आहे.